नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे झटपट कैरीचं लोणचं। आता आपण पाहणार आहोत झटपट कैरीच्या लोणच्यासाठी लागणारं सर्व साहित्य। इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून आणि पुसून देखील घेतलेली आहे। मीठ, लाल मिरची पावडर, हळद, मोहरी, अगदी बारीक किसून घेतलेला गूळ, त्याचबरोबर हिंग। आपण घेतलेल्या कैरीच्या फोडी मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। कैरीच्या फोडी यापेक्षा बारीक चिरल्या असतील तरी चालतील, पण जास्त मोठ्या नसाव्यात। सर्वात आधी यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत। मिठाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं। त्याचबरोबर हळद, लाल मिरची पावडर, अगदी बारीक किसून घेतलेला गूळ। गूळ बारीक किसल्यामुळे काय होतं, तो अगदी सहज यामध्ये मिक्स होतो। मी इथे गुळाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर साखरेचा वापर करायचा असेल तर तुम्ही साखर देखील घालू शकता। आपण घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स देखील करून झालेलं आहे। मी इथे गॅस चालू करून त्यावर भांडं देखील ठेवून घेतलेलं आहे। ते थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये असं तेल घालून घ्यायचं। तर जितकी कैरी तितकंच तेल घ्यायचं। इथे आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यावर गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपण घेतलेली मोहरी घालून घ्यायची। मोहरी छान तडतडली पाहिजे। इथे आपली मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचा। आता आपण हे तेल आपल्या कैरीवर असं मस्त घालून घ्यायचं। आणि असं छान मिक्स देखील करून घ्यायचं। पाहू शकता इथे आपलं झटपट लोणचं करून खाण्यासाठी देखील तयार आहे। हे लोणचं जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस आरामात टिकतं। त्यासाठी हे फ्रीजमध्ये देखील ठेवावं लागतं। जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा ते बाहेर काढायचं, पाहिजे तितकं घ्यायचं, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।